आबासाहेब लिहावे तर काय लिहावे. आम्ही कवी आहोत, लेखक आहोत, परंतु आज शब्दच सापडत नाहीत. तरी मोहिमेवर निघून जावे तसे गेले आहे. तरीही आमचा हा बापुडा प्रयत्न. आबासाहेब, आपल्या भेटीची खूप खूप आस लागून राहिली आहे. आपण दक्षिण मोहिमेवर गेल्यानंतर आपल्या प्रत्येक शब्दाशी आम्ही प्रामाणिक राहिलो आहोत. आपल्या तत्वासाठी, आपल्या सत्वासाठी जणू आम्ही आमच्या आयुष्याचा होमच केला आहे. त्यासाठी भूषण कमी आणि दूषणेच जास्त झेलावी लागली. परंतु आम्ही ती सहन केली आनंदाने. आबासाहेब, एक पर्व संपल्यासारखे वाटते आहे. आपण याल किंवा आपला निरोप येईल असे आम्हास वाटत होते. खूप वाट पाहिली आम्ही, परंतु नंतर विचार केला. आपल्याच घरी जाण्यासाठी मुलाला निरोपाची आवश्यकता भासते का? साहेब, आम्हाला कळून चुकले आहे. निरोप येणार नाही. आमचे आम्हाला जावे लागणार. म्हणूनच आबा, आम्ही रायगडी येतो आहोत. आम्ही रायगडी येतो आहोत. आता आम्हाला काहीही नको. कौतुक नको, शाबासकी नको. फक्त आपल्या पायाजवळ बसायचं आहे. आबासाहेब, आता आपण निरोप पाठवा किंवा पाठवू नका. शंभूराजे लवकरात लवकर रायगडासाठी रवाना होणार. शंभूराजे लवकरात लवकर रायगडासाठी रवाना होणार. कविराज जी. वाऱ्याच्या वेगानं धावणारा स्वार पाठवा. हा खलिता लवकरात लवकर रायगडी पोहोचला पाहिजे. बिलकुल युवराज. आणि युवराज, हा खलिता महाराजांच्याच हाती पडावा अशा सूचना देतो. वा कविराज, हे महत्वाचं. हे आमच्या ध्यानात काही येत नाही. अगं बाई, झोपायची तयारी चालली वाटतं. भवानी बाळा, आता झोपायचं नाही. आईला सांगा, आम्हाला नवीन अंगड पाहिजे, नवीन टोपडी पाहिजे. लवकरात लवकर शिवा. बताशिवाय शिवा लवकर. पायात वाळा घाला, हातात मनगटी घाला आणि काजळाची तीट सुद्धा लावा. अहो, पण बाळाच्या आईला सांगा तरी. ती आम्ही तुम्हाला सांगितलं तर तुम्ही खूप खुश व्हाल, हरखून जाल. म्हणजे अहो अहो सांगा तरी काय झालंय. आपण आता रायगडावर जाणार आहोत. काय खरंच सांगताय? मला माहितीये, आम्ही कधी खोटं नाही बोलत. आत्ताच दादासाहेबांनी रायगडावर खलिता पाठवलाय. बताशीबाई, आई शिरकाईच पावली हो. युवराज, रायगडावर केव्हा निघायचं? लवकरच, कदाचित उद्या सुद्धा. उद्या? ठीक आहे. पण कविराज, जी. त्यापूर्वी इथला पसारा आवरायला हवा. युवराज, पसारा मांडता येतो सहज, पण आवरता येत नाही. खरंय कविराज, आम्हाला चिंता लागून राहिलीये ती अश्वदळाचीच. हम कुछ समझे नहीं युवराज. आपण अश्वदळ घेऊन रायगडावर जाऊ. महाराज देखेंगे तो हम समझेंगे कि हमारा मकसद पूरा हो गया. ते आहेच, पण एवढं मोठं अश्वदळ घेऊन रायगडावर गेलो तर काढणारे त्याचा वेगळाच अर्थ काढतील.
पुन्हा गैरसमजांचा तोबरा आम्हाला. जी, ये भी बात सही है. ऐसा करते हैं कि युवराज, रायगडावरून महाराज साहेबांचा खलिता घेऊन आलोय. बघितलं कविराज? जी. राणू अक्का, राणू अक्का, युवराजनी आबासाहेबांचा खलिता आलाय. आम्ही म्हणत होतो ना खलिता येणार म्हणून. कविराज, आबासाहेबांची वाट भलेही पावसानं अडवली असेल, पण त्यांना येणारा पूर आमच्या आठवणींचाच असणार. आमच्याशिवाय राहूच शकत नाहीत आमचे आबासाहेब. आणि आता आम्ही दोघे नाही, छोटे आऊसाहेब सुद्धा आहेत ना. जी. खरंच खलिता आलाय? आला म्हणजे येणारच होता. खरंच हो, आपले आबासाहेब ते आबासाहेबच. राणू अक्का, आता तयारीला लागा. आपण उद्याच निघतो आहोत रायगडावर जाण्यासाठी. उद्याच? हो हो, उद्याच. अहो, पण वहिनीसांना खूप सारी तयारी करायची असेल. त्यांच्या माहेरी सांगावा द्यावा लागेल. आणि भवानीबाई, त्यांची तयारी आहेच की. खूप खूप कामं आहेत. आम्ही असं करतो, आधी धाराऊला जाऊन सांगतो. हो सांगा, पण आता घाई करा. आणि युवराजींना म्हणावं आत्तापासूनच सगळ्यांचे निरोप घ्यायला सुरुवात करा. उद्या मध्यान्नीला तुमचे मेणे चिपळूणच्या परशुराम मंदिरात थांबतील विश्रांतीसाठी. एवढ्या वेगाने जायचं? हो तर चला, आवरा आता. हो. पंत, पंत, ऐकताय ना? ऐकतोय. शृंगारपूरनं आलायस ना? वयजी. खूप तातडी दिसतेय. वयजी. थांब थोडं. युवराजांचा खलित आहे, लगोलग महाराजांना द्यावा अशी सूचना केली त्यांनी. सगळं कबूल, पण महाराज आहेत का मोकळे? हा? अरे आत मसलत चालू आहे. बैरजी नाईक आलेत. आता कसं जायचं तूच सांग. जरा लईच तातडी होती. आल्या पावली निरोप घेऊन जायचं होतं. आता युवराजांचं सोडा, पण इथे येणाऱ्या प्रत्येकाला तातडी ही असतेच. असा कोणीही टिकोजीराव नाही की त्याला घाईही नाही. आत्ता लगोलग तातडी, महातातडी, घाई एखादा आहे का निसूरपणा? नाही. अहो, युवराजांचा खलित आहे. हे तू 10 वेळा सांगून झालं, आणि मीही तुला 10 वेळा सांगितलं की महाराज गडबडीत आहेत. तरी बघतो, देतो खलिता. तू बाहेर थांब, मी खलिता देऊन आलो. जी. आम्हाला तर स्वप्नच वाटतं आहे. आम्हालाही खरं वाटत नाही. वाचा कविराज. जी. वाचा महाराजांचा खलिता. वाचा काय म्हणतायत आमचे आबासाहेब आमच्या विषयी ते. श्रियासह विराजित अखंड लक्ष्मी अलंकृत युवराज शंभूराजे प्रति अनेक उदंड आशीर्वाद. उपरी विशेष, काही ना काही कारणास्तव आपली भेट होऊ शकली नाही. आपण रायगडी यावे असे आम्हाला खूप वाटते, पण त्या अगोदर आपण शृंगारपुराहून उठून सज्जनगडावर जावे. तिथेच तुम्हाला पुढचा योग्य मार्ग सापडेल. समर्थांच्या रहिवासाने पुण्यवंत झालेल्या गडावर तुम्हा सद्विचार सुचतील. ते स्वराज्याच्या हिताचे असतील. तिथे जो अनुग्रह होईल त्यामुळे तुमचे भविष्य आकारास येईल. ही आमची आज्ञा आहे. त्वरेने निघावे. आबासाहेब, नाही, हा खलिता खोटा आहे. दादासाहेब, हा मजकूर खोटा आहे. अहो, आपले आबासाहेब असं लिहिणारच नाहीत. युवराज ऐकावं आमचं. दादासाहेब, दादासाहेब ऐका ना. आपण रायगडी जात आहोत. आता नको कोणता सज्जनगड, नको मठ, नको देऊळ. दादासाहेब, तो खलिता खोटा आहे.
जी युवराज, हमें भी ऐसा लगता है कि हाँ खलीता मतलब एक पहेली है. हा महाराज साहेब असं लिहिणार नाहीत. आपण दक्षिण मोहिमेवर गेल्यानंतर आपल्या प्रत्येक शब्दाशी आम्ही प्रामाणिक राहिलो आहोत. आपल्या तत्वासाठी, आपल्या सत्वासाठी जणू आम्ही आमच्या आयुष्याचा होमच केला आहे. आता आम्हाला काहीही नको, कौतुक नको, शाबासकी नको, फक्त आपल्या पायाजवळ बसायचं आहे. आबासाहेब, आता आपण निरोप पाठवा किंवा पाठवू नका. शंभूराजे लवकरात लवकर रायगडासाठी रवाना होणार. एकांत. शंभूराजे तुमची तगमग आम्ही समजू शकतो, पण एक लक्षात घ्या, आपण केवळ बाप लेक नसून या स्वराज्याचे छत्रपती आणि युवराज आहोत. सर्वसाधारण कुटुंबांपेक्षा आपलं कुटुंब वेगळं आहे, मोठं आहे. आपल्या या कुटुंबाला शत्रूंपासून धोका आहे. हे कुटुंब वाचवण्यासाठी, आपलं स्वराज्य राखण्यासाठी आपल्याला अनेक दिव्यातून जावं लागणार आहे. आम्हाला ठाऊक आहे शंभूबाया, तुम्ही याआधी अनेक दिव्यातून गेलेला आहात. आम्हाला ठाऊक आहे खूप सोसलंय तुम्ही, पण आणखीन थोडी कळ काढा. शंभूबाया, तुम्ही समजदार आहात. आमच्याही समोरचा पेच लक्षात घ्या. साखऱ्या वाटा, ढोल वाजवा, गुढ्या उभा राहा. आमच्या शिरपेचा आणखी एक अपमानाचा तुरा खवला गेलाय. वाटा, साखऱ्या वाटा. युवराज, कविराज, तुम्ही थांबलात का? आदेश समजा हवं तर. आनंद नाही झाला तुम्हाला? युवराज, पहिले आप शांत हो जाइए. अहो, आमची पावलं रायगडाची वाट चालण्यासाठी आसुसलेली होती. आम्हाला रस्ता दाखवलाय सज्जनगडाचा. दादासाहेब, शांत व्हा आधी. हा शांत हो? कसे शांत हो? आम्ही तडफडत होतो आमच्या जन्मदात्याला भेटण्यासाठी, पण छत्रपती सांगतात समर्थांच्या सहवासाचा. आबासाहेब, आधी आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं, मग बाकीच्यांना. तुम्ही दक्षिण मोहिमेवर गेलात, मोहीम गाजवलीत. भीमथडीच्या घोड्यांचे खूर हिंदी महासागराच्या पाण्याने धुतले गेले. मोहीम गाजवून तुम्ही परत आलात आणि आम्ही इथेच इवल्याशा शृंगारपुरात 2 वर्ष पिंजऱ्यातल्या पाखरासारखे तडफडतो आहोत आम्ही.
एकदाही नाही म्हणावंसं वाटलं? शंभू बाळा, या भेटीला, किंवा थांबा शंभू बाळा, आम्हीच येतो तुमच्या भेटीला. एवढे पारखे झालो आम्ही. काय अपेक्षा केली होती आम्ही? मुलानं बापाकडून धरावी तेवढीच अपेक्षा धरली होती ना. एक प्रेमाची मिठी, पाठीवरून फिरणारा मायेचा हात आणि कौतुकाचे 2 शब्द. शाबास लेकरा, एवढंच मागत होतो ना आम्ही. पण युवराज, नाही असो, आजवर आम्ही जे जे केलं सगळ्याची माती झाली. युवराज, युवराज, अहो शांत व्हा ना. माती झाली. युवराज, कलेजा पेटलाय आमचा. चटके, आबासाहेबांच्या आदेशाचे चटके, आबासाहेबांनी आम्हाला डावलल्याचे चटके, आमच्या अपमानाचे चटके. जाळ होतोय सर्वांगाचा. युवराज, लहानपणी आम्ही निखारा हातात धरायचो, आता अख्खं अंगच निखारा झालंय आमचं. असं काय बोलताय युवराज? अहो दादासाहेब, दादासाहेब, ऐका ना आमचं. तुम्ही शहाणा माणूस आहात की नाही आमचं? मग असं नका कर. शाणे नाही आम्ही, मुळीच शहाणे नाही आम्ही. जर शहाणे असतो तर अशी वेड्यासारखी वाट बघत राहिलो असतो का? जर शहाणे असतो तर अशी मूर्खासारखी उपेक्षा सहन करत राहिलो असतो का? युवराज, माफी असावी, पण या सगळ्या मागे महाराजांचा काही हेतू, उद्देश, काहीतरी इशारा तर नसेल? हो हो, आणि तुम्ही बघा ना, आपल्याला जायला कुठं सांगितलं? सज्जनगडावर. मान्य अक्कासाहेब, सगळं मान्य आम्हाला. आबासाहेब म्हणाले असते ना तर कुठेही गेलो असतो आम्ही. पण आबासाहेबांनी एकदा आम्हाला भेटायला नको होतं का? भेटतील, कदाचित सज्जनगडावर भेटतील. नाही भरोसा राहिला आमचा. आता मुळीच भरोसा राहिलेला नाही आम्हाला. आमचे आबासाहेब टाळतायत आम्हाला, नाही, दूर लोटतायत. आणि तो मोगल सरदार दिलेर खान मात्र आम्हाला खलिते पाठवतोय. आमच्या मैत्रीसाठी वेडावलेला आहे तो. इथे आम्हाला खलिते येतात, आमच्यावर आरोप करणारे, आमची बदनामी करणारे खलिते असे भिरकावले जातात आमच्या अंगावर. आणि तो दिलेर खान मात्र मजकूर लिहितो, भेटीसाठी आसुसलो आहोत. तरी आम्ही दुर्लक्ष करतो सगळ्याकडे. हो दादा, काय पडतं पदरी? अपमान, अवहेलना. तरी आम्ही नेटानं रायगडाचे दरवाजे ठोठावत राहतो. पण पावला पावलावर अपमानच केला जातो. प्रत्येक बाबतीत खोट काढली जाते. युवराज, युवराज, चला आराम करा आता. आराम? चला. आराम नाही आता. आला आदेश, घेऊन पळायचं. आधी रायगडावरून शृंगारपूर, शृंगारपुराहून सज्जनगड, आणि आता कदाचित दुर्जनगड. मोगलांचा दुर्जनगड कदाचित तेही असेल आमच्या नशिबात. आता कसलाही विचार करू नका. चला. विचार करूच शकत नाही आम्ही. विचार करूच शकत नाही आम्ही. बुद्धीच पांगळी झाली आमची. युवराज, लाख हाक मारा युवराज, नाही प्रतिसाद द्यावासा वाटत. आधी आम्ही राजपुत्र होतो, राज्याभिषेकाच्या वेळी युवराज झालो, आणि युवराजांचे थेट सुभेदार, शृंगारपूरचे सुभेदार. आणि आता सुभेदारी सुद्धा केली. आता सजा आहे आम्हाला, सजा. दादासाहेब, सजा असती तर सज्जनगडास जा असं म्हणालेच नसते. पण रायगडावर या असंही म्हटलेलं नाही ना. युवराज, देखिए, आप ये सारी बातें छोड़ दीजिए. सोडणारच आहोत. सोडणारच आहोत. किंबहुना सगळ्या गोष्टी सोडाव्याच लागतील आता आम्हाला. युवराज, दादासाहेब, सोडाव्याच युवराज, लागतील. जवळचे आम्हाला दूर लोटतायत आणि दूरचे आम्हाला जवळ करतायत. आपले आम्हाला शत्रू मानतात आणि शत्रू आम्हाला मित्र म्हणतात. काय वाढून ठेवलंय नियतीनं आमच्या नशिबात कोणास ठाऊक.